ऑटो एक्सपो 2017 हे उद्योग विश्वाशी निगडीत प्रदर्शन 13 जानेवारीपासून पुण्यात सुरू होत आहे। 4 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत। पिंपरी चिंचवडच्या औद्योगिक परिसरात हे प्रदर्शन होत असल्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक छोट्या मोठ्या उद्योजकांसाठी हे प्रदर्शन निश्चितच दिशादर्शक ठरेल असा विश्वास प्रदर्शनाचे स्वागतोत्सुक आणि आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला आहे। पुणे जिल्ह्यात ऑटो एक्सपो आणि ते पण पिंपरी चिंचवड शहरामध्ये ऑटो क्लस्टरला होते। चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे। आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मोटर व्हेकल तयार होतात। लाईट मोटर व्हेकल असतील किंवा मोठ्या गाड्या असतील, या सर्व जास्तीचे प्रमाण पुणे जिल्ह्यामध्ये आहे। मर्सिडीज आहे, जनरल मोटर्स आहे, सॅनी आहे, JCB आहे, होंडाई आहे, वॉक्सवॅगन आहे, महिंद्रा आहे, टेल्को, अशा भरपूर कंपन्या आहेत की ज्या आता त्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग ते करतात। आम्ही इथे त्या बाकी ठिकाणी त्या एक्सपोर्ट होतात किंवा इंटरनल आपल्या देशामध्ये जातात आणि आपण नेहमी दिल्लीलाच हे एक्सपो पाहतो। तर महाराष्ट्रात झाल्यामुळं एक चांगली संधी इथल्या व्यवसायांना भेटेल। आपल्याकडे काय झाले, यांचे सब वेंडर जे आहेत या ऑटो कंपन्यांचे, हे सब वेंडर सुद्धा या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांची टेक्नॉलॉजी, त्यांनी तयार केलेले स्पेअर पार्ट किंवा ते मर्सिडीजला असतील, मर्सिडीज कंपनीला किंवा मल्टीनॅशनल कंपनी किंवा लोकल कंपन्या, या स्वतःचं मार्केटिंग जे आहे, मार्केट जे आहे, त्यांना सुद्धा एक चांगली चालना मिळेल। ऑटो एक्सपोमुळं भरपूर याला फरक पडणार आहे। जर आपण पाहिलं तरुणांना तिथे गेल्यानंतर संधी मिळू शकते काम करण्याची आणि एक चालना याला व्यवसायाला, म्हणजे इथल्या उद्योगांना त्या निमित्तानं आणि एक मोठा प्रकल्प आहे हा ऑटो एक्सपो। म्हणजे आम्ही जर दिल्लीला जातो पाहायला ऑटो एक्सपो म्हणलं तर इथे विमान एअरपोर्टला फार म्हणजे चांगली लोक तिथं ह्याला जातात, दिल्लीला जातात आणि आम्ही एअरपोर्टला पाहतो। पुण्यातनं सुद्धा तरी तिकीट मिळत नाही एअरप्लेनचं, तर इतकी लोक तिकडे जाऊन कारण आपल्या महाराष्ट्रातला नाही आणि त्यातल्या पुणे जिल्ह्यात होतं, पिंपरी चिंचवड शहरात होतं, याचा मला आनंद आहे। निश्चितपणे याच्यातलं एक चांगलं आपल्या पुणे जिल्ह्यासाठी होईल, एक गती, उद्योजकांना गती मिळण्यासाठी किंवा या सगळ्या जी काही डेव्हलपमेंट आपल्याकडे होती, एक मेक इन इंडियासाठी सुद्धा याचा फायदा होईल अशा पद्धतीची खात्री मला निमित्तानं वाटते। आपल्याकडे स्टेट गव्हर्नमेंटनी पॉलिसी तयार केलेली आहे, स्थानिक लोकांना रोजगार देणं आणि स्थानिकची एक व्याख्या त्यांनी केलेली आहे स्टेट गव्हर्नमेंटनी गतकालच्या 15 वर्ष जो व्यक्ती या महाराष्ट्रात राहतो तो स्थानिक झाला अशी त्याची व्याख्या आहे। पण स्थानिकांबरोबर भूमिपुत्रांचा वेगळा एक हे तयार केलं पाहिजे, त्याच्यामध्ये भूमिपुत्रांना सोडून मिळायला पाहिजे, त्याची डिग्री पाहिली जायची। पण आता त्याचा ऍड्रेस पाहिला जातो आणि त्या ऍड्रेस पाहिल्यानंतर तो जर इथला स्थानिक असेल तर त्याला नोकरी दिली जाते। तर त्याकरता सुद्धा स्टेट गव्हर्नमेंट या जो काही कायदा याच्यामध्ये किंवा त्यांचे काही नियम केला आहे त्याच्यात बदल करून भूमिपुत्रांसाठी एक वेगळा निर्णय घ्यावा अशी माझी इच्छा। आता आपल्याकडे ऑटो एक्सपो होतो म्हणजे 100% इंटरनॅशनल कंपनी आणि ते आल्यानंतर इथले जे स्मॉल स्केल त्यांचे प्रॉडक्ट त्यांना पाहायला मिळते किंवा मार्केट या एक प्रकारचं व्यासपीठ या स्मॉल स्केलसाठी जे काही आहे ऑटो एक्सपो त्यांना पाहायला मिळते आणि आपल्या इथला व्यवसायिक हा परदेशाची कंपनीची टाईप होऊन त्यांच्यात काम करू शकतो। एक चांगली ऑपॉर्च्युनिटी यामध्ये या ठिकाणी आलेली आहे आणि मग त्याच्यातलं सगळं आम्ही सांगितलं ना, एका कार्यक्रमाचा इफेक्ट हा स्मॉल स्केल पासून तर सगळ्या त्याच्याशी असलेल्या प्रत्येक घटकाला त्याचा फायदा होणार आहे। एवढं चांगला कार्यक्रम होता आणि त्यात आमच्या महानगरपालिकेत होतं, तेवढं योगदान आम्हाला करता येईल तेवढं करू चांगला कार्यक्रम करण्यासाठी आणि लघु उद्योजकांना किंवा मोठ्या त्यांना सगळ्यांना सांगा किंवा याचा फायदा आपल्या व्यवसायासाठी करून घ्यावा सगळ्यांना आणि ते म्हणजे मी सांगण्यापेक्षा ते सगळीच लोक त्या दिनवार होते आणि त्यांना दिल्लीला जाऊन
आपलं स्वतःचं तिथे ओळख काढून नंतर बाकीच्या गोष्टी तिथे आपल्या इथे होते तिथे निश्चितपणे फायदाच होईल सगळ्यांना. आम्ही सर्व काही पूर्ण प्रयत्न करत आहोत की पुणे ऑटो एक्सपो हा फार मोठ्या धर्तीवर चांगल्या पद्धतीने पूर्ण आकारात शेप यावा. यासाठी आम्ही विभिन्न ऑर्गनायझेशन्सची ऑलरेडी पाठिंबा दिलेला आहे. त्यामध्ये CMI, डिक्की चेंबर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मटेरियल मॅनेजमेंट, तसेच कॅटकॅट पीपल असोसिएशन आणि इंडियन रबर असोसिएशन या संस्थेनं आम्हाला पाठिंबा दिला आहे. ह्या संस्थेचा पाठिंबा देता देताच आमच्या लक्षात आलेली महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही विभिन्न राजकीय लोकांबरोबर संधान साधून त्यांचे आपल्या भारतामध्ये व्यावसायिक धोरण आणि त्याचा आपल्या प्रभागासाठी म्हणजे महाराष्ट्र विभाग ॲज वेल एज वेस्टर्न रिजन यासाठी कसा योग्य पद्धतीने आपल्याला पाठिंबा मिळेल यासाठी सुद्धा त्यांच्याशी आम्ही वेळोवेळी चर्चा करत असतो. आत्ताच आम्हाला फार चांगल्या पद्धतीने आम्हाला श्री महेश लांडगे सर यांचा भोसरी इथले आमदार साहेब यांचा आम्हाला पाठिंबा मिळाला. त्यांनी जे आव्हान दिलेलं आहे त्या आव्हानामध्ये आता आपण त्यांचं पुढे प्रक्षेपण करत आहोत. तर अशी आम्हाला विनंती आहे की त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन भोसरी, चाकण, तळेगाव, नंतर रांजणगाव ह्या इथल्या सगळ्या ऑटोमोटिव्ह कंपनी, पाच कंपनी, तसेच सर्व्हिस अँड टेस्ट अँड मेजरमेंट इक्विपमेंट करणाऱ्या कंपन्या ह्या सगळ्यांनी ऑटो एक्सपोमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं. आमची खरोखर मनोमन इच्छा आहे की दिल्ली ऑटो एक्सपोमध्ये जसा प्रतिसाद महाराष्ट्रातली जनता देते तसा पुणे ऑटो एक्सपोसाठी द्यावा आणि जास्तीत जास्त कंपन्यांनी याच्यात इन्व्हॉल्व्ह व्हावं. यामुळं सगळ्या व्यवसायाला आणि तशाच इथल्या सर्व्हिस लोकांना पूर्णपणे मदत मिळेल. त्यामुळे आमची सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त इन्व्हॉल्वमेंट व्हावं.